नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? नक्कीच मजेत असाल. आज चालू पेन हमरापूरला, जे आपण मूर्ती बुक केलेली ती आणायला. नक्कीच बघायला मिळेल तुम्हाला. मंडळी निघला हमरापूरला जायला. बघा कशा गाद्या सठया चादरी घेतल्या. मंडळी निघायचा होता 8 वाजता, निघलो 9:30 वाजता. मंगेश भाऊची काय आंघोळ झाली नव्हती. भाऊ आता आले ना, आम्ही ऑलरेडी पहिलेच रेडी होऊन मोकले. कलंबोलीलाच करू ना नाश्ता. अजून निघलो नाही तर लगेच नाश्त्याचा विचार चालू केला बघ ते. तुम्ही झोपाची तयारी चालू केली वाटतं. डोक्या पाठ. चल मगे जाऊ आपण पुढं. म्हणाले आम्ही आहे मगे जाऊ आणि आम्ही पुढे देवपूजा करतो आणि निघतो लगेच. बघा कशा बसल्यात मागे मस्त पैकी. मंडळी निघलो आम्ही आता इथनं. आता पोहोचलो कोलेगाव पर्यंत. डायरेक्ट चाललोय तलोजा मार्गे. आज आपला कॅमेरामॅन मंगेश आहे. मंडळी कलंबोलीला खूप ट्रॉफिक आहे. फायनली निघलो ट्रॉफिक मधून. आता पुढे डायरेक्ट नाश्ता करायला थांबतो. मंगेश भाऊ व्हिडिओ बरोबर काढतो की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पनवेलचा हा शेवटचा सिग्नल सुटला की पुढे काही सिग्नल वगैरे काही लागणार नाही. पूर्ण खुला रस्ता भेटेल आपल्याला. पोरांना लागली भूक. आता घेतो नाश्ता करायला. उठले बघा कशा लगेच नाश्ता करायला जायचं आहे. चल मग कशा नाश्ता करायला. तुझ्या भूक लागली का? भूक लागली आता काय. मंडळी बघू शकता नाश्त्याच्या व्हरायटी किती आहेत. तुला काय पाहिजे? येतो नाश्ता करून भेटतो नंतर तुम्हाला. मंगेश भाऊचा भेटला फ्रेंड. गोव्याला चालले ना कामाला. गोव्याला चालले कामाला? हाय का? तिथे तुला काय खायचं? मला पहिला वडापाव खायचा आहे, नंतर ढोकळा खायचा. पहिला वडापाव नंतर ढोकळा. मंगेश तुला काय पाहिजे? वडापाव. अजून भाई काय कहता भाऊला? भाईला पण वडापाव पाहिजे. येतो नाश्ता दाखवतो म्हणते तुम्हाला पुढे. भाऊने घेतले दूध मिल्कशेक. पटेल नाश्ता करून भेटतो तुम्हाला. खा ना, घ्याचाला करा चालू. काय भूक लागले? झाला मंडळी नाश्ता. निघलो आता आम्ही. बाबू शेट्टी घेतल्यात 2 दिवे. हे बघा मागे शेट खातो वडापाव. मागे शेटची काय भूक मिटली नाही अजून. घेतला दुसरा वडापाव घेतला खायला. किधर से आए? नागपुर से आए क्या? होएगा होएगा. शो के लिए क्या? किधर लगाने का रहता है? ये आप मंदिर में लगा सकते भैया, घर पे लगा सकते. दिया बाती बोलते उसको. दिया करके चलेगा चलेगा. एक नंबर है. एंट्री दीजिए भैया, लेके जाओ. आप भी लेके जाओ. पब्लिक को भी बोलो भैया. जबरदस्त. ठीक आहे. पनवेल गोवा मार्ग आहे ना, तिथं टर्न मारतो सर्कलला. तिथेच हा भाऊ बसलेला असतो. तर कोणाला पाहिजे असेल तर येऊ शकता. गाडी खाली येत. रस्त्यात पुढे भेटले मगेश भाऊचे नातेवाईक. मंडळी पोचलो फायनली गणपती कारखान्यात. पोहोचलो मंडळी अमरापूरला. मग दाखवतो तुम्हाला देवाच्या सुंदर मूर्त्या. मंडळी दाखवतो आज मूर्ती आपली. नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. मंडळी व्हिडिओमध्ये बघायला भेटतच असेल तुम्हाला. पहिली आपण अशी कच्ची मूर्ती घेतलेली आणि आता ही रंगवलेली मूर्ती बघू शकता.
मंडळी आज नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. पूर्ण रंग वगैरे देऊन झाले मूर्त्यांना. बघू शकता किती छान छान मूर्ती आहे. 1 फुटामध्ये मूर्ती आहे बघा. ही मूर्ती बघू शकता मंडळी किती छान आहे. मंडळी झाली आमची मूर्ती घेऊन. आता गाडीत मूर्ती चढवतो आणि निघतो लगेच घरी जायला. तुम्ही बघितल्या असतीलच किती छान छान मूर्ती आहेत तिकडे. खूप सुंदर मूर्ती आहेत. मंडळी दाखवतो अजून एक मूर्ती तुम्हाला. मोठी मूर्ती आहे तिकडे. कशी सजवली तुम्ही? एक नंबर सगळं तुम्ही बघू शकता. आता गाडी बघू शकता मंडळी. मंडळी मागे आलेलो ती मूर्तीला रंग वगैरे नव्हता दिलेला. ती जी मूर्ती आपल्या डोंबिवलीला जाणार होती ना ती आणि ही एक मूर्ती बघू शकता. आज त्यांचा रंग देऊन झालेला आहे आणि ह्या मूर्तीला सजवायला घेतले बघू शकता. फायनली बड्डली निघाले बाप्पा आपल्या घरी यायला. बघू शकता. आता गणपती बाप्पाला टेम्पो मध्ये ठेवतो आणि आम्ही निघतो लगेच. ठेवली मूर्ती गाडीमध्ये. आता निघतो आम्ही. मंडळी कोणाला जर गणपतीच्या मूर्त्या जर घ्यायच्या असतील तर या नक्कीच हमरापूरला. खूप सुंदर मूर्त्या असतात तिकडे. तुमच्या गाडीमध्ये गणपती झाल्यात बघू शकता मंडळी. तसे ब्रिज खालून तुम्ही राईट मारायला हमरापूरला जायला तसे तुम्हाला तिथून स्टार्ट होतील ज्या मूर्त्या दिसायला तर पूर्ण एंडपर्यंत प्रत्येक जागेवर तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतील आणि भरपूर सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इकडे. जर कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच व्हिजिट करा. पूर्ण रस्त्यात तुम्हाला मूर्त्या दिसतील मंडळी. कच्च्या मूर्त्या किंवा रंगवलेल्या मूर्त्या आपल्याकडे इकडनंच जातात पेन हमरापूरवरून. मंडळी बघू शकता मागे गणपती आहे आपला आणि सुजल आणि भावेश बसलाय गाडीमध्ये मागे आणि मी गाडी चालवतोय आणि मंगेश व्हिडिओ काढतोय. नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. बघू शकता. मंगेश भाऊ टेन्शन मध्ये काय बोलत नाही काय नाही. काय बोल काहीतरी बोल काहीतरी बोल. काय नको बोलू फक्त आराम कर. बोलता बोलता पोचलो कलंबोली पर्यंत. पोचलो टोल नाक्यावर. थोड्याच वेळात आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होईल. घरी नक्कीच बघायला भेटेल मंडळी तुम्हाला. तसंच गणपती गाडीमधून काढून आणला घरापर्यंत. तसंच फटाक्याची आतिषबाजी करून गणपती बाप्पाचं केलं स्वागत. तसंच देवबाप्पाचा घास उतरून देवबाप्पाची आरती करून देवबाप्पाला घेतला घरामध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.